नमस्कार सगळ्यांना. फार महत्वाच्या एका कार्यक्रमात आहोत. आपल्याला माहिती आहे आपण आजच्या प्रोग्राम मध्ये लिहिलं होतं त्याप्रमाणे विवेक कटेकर आलेले आहेत. विवेक कटेकरना विनंती करतो तुम्ही मध्ये येऊन बसा आणि नम्रता कटेकर तुम्ही पण येऊन बसा. काय लक्षात घ्या, गेल्या आठवड्यामध्ये ते काम करता नसतं. एक खुर्ची जरा मला कोणी दिली तर त्या तिकडे आणून थांबा. आणि मी गीतांजलीताई नंदेला विनंती करतो इकडे या, पटकन या, वेळ काढू नका. गीतांजली नंदे लवल्या होत्या मला आता दिसल्या त्या. विषय असा आहे की विवेक कटेकर यांच्या डोक्यात एक संकल्पना आली. खऱ्या म्हणजे दोन संकल्पना. एका संकल्पनेने त्यांनी एक कॅलेंडर बनवलेलं आहे त्याच्यामधली 12च्या 12 चित्र त्यांनी काढलेली आहे. आणि त्यांचं चित्र काढण्याचं जे प्रकार म्हणतो मी आहे तो असा आहे की त्या महिन्याचं एखादं उत्तम विषय घेऊन उत्तम व्यक्ती घेऊन त्याला अनुसरून बाकी गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करणार. काही ऐकताय ना? तर त्याचा माझा फोन झाला. मी डोंबिवलीत आलो होतो. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या घरात अगोदरच एक आणखी कॅलेंडर होतं. ते 2025 होतं. ते पण इतकंच क्रिएटिव्ह आहे पण ते आता सर्क्युलेट होणार नाही. परंतु हे जे 2026 त्यांनी कॅलेंडर केलं आहे तर त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आहे की आपल्याला आजींच्या घरासाठी 10,000चा निधी उभा करायचा आहे. म्हणून विचारलेले काही तुम्हाला इथे बरोबर आमचं आजींचं जे घर आहे दिलासा टेकर त्याच्या त्या एक प्रकल्प प्रमुख आहे आणि अनायसे इथे आले आहेत. म्हणजे मला माहिती नव्हतं बरं केलं तिथे नंतर खूप नाचायचं आहे आणि फ्रेश होऊन नंतर परत आजींच्या सेवेत जायचं आहे. तर आमची थोडी चर्चा झाली. तर ते कॅलेंडर काही फार क्वांटिटीत आपण घेत नसतो. त्या कॅलेंडरची फक्त प्रिंटरला आणि बाइंडरला दिलेली किंमत 170 रुपयाच्या जवळ आहे. ते म्हणाले आपण असं का करूया नको 50 जणांनी आपल्या सभासदांपैकी प्रत्येकी 200 रुपये आजींच्या घरासाठी डोनेशन म्हणून द्यायचे. मला संकल्पना छान आहे तिथे. आणि ते म्हणाले मी हा ऑलरेडी खर्च केलाय तर मी एक कॅलेंडर त्या सभासदाला देणार आणि 10,000 रुपयाचं डोनेशन आपण जमा करून आजींपर्यंत पोहोचवायचं. एक लक्षात घ्या, पटकन कोणी एखादा 10,000 खिशातून देतो परंतु जेव्हा 50 सभासद अधिक त्या कॅलेंडरचे क्रिएटर हा विचार करतात त्यामुळे त्याचं एक उत्तम प्रसरण होतं. आणि हल्लीच आपली जी परिवर्तन महिला संस्थेचं 2 दिवसाचा वर्कशॉप झाला होता त्याच्यात पण मीनाताई आणि गीतांजलीताई गंधे हजर होत्या नाही भाग घेतला. 2 दिवस अभ्यास केलेला आहे त्याच्यात हे सगळे विषय आहेत. तर विषय कळला आपल्यापैकी. बरं असं नाहीये टेबल कॅलेंडर आहे लक्षात घ्या, वॉल कॅलेंडर नाहीये. तर आपले मुलगा मुलगी जावई सून यांच्या ऑफिस मध्ये ते राहू शकते. तर हे 200 रुपये
रुपये त्या सगळ्यांकडून पुण्यात आला. त्यांना सांगा हे डोनेशन साठी आहे आणि हे कॅलेंडर तुम्हाला ह्याच्या बदल्यात ते नाही. आणि मग 10,000ची एक रेसिप्ट आपण विवेक कटेकरांच्याच नावाने बनवून ती आपल्यापर्यंत चित्राच्या रूपाने पोहोचेल. ही संकल्पना आवडली किती जणांना त्यांनी जरा हात वर करा. अरे बापरे, विवेकची बाहेर कुठेच जायला आजचा विषय नाही आहे का? आपल्याकडे पुढचं कालखंड आहे, आपल्याकडे जानेवारीचा डेट आहे, पण जो एक संकल्प त्यांनी विचार केलेला आहे त्याला आपण सपोर्ट करूया. आणि गीतांजलीताई खूप बरं वाटलं मला की तुम्ही एक संबंधित व्यक्ती, तुम्ही आणि मीनाताई पण दर बुधवारी म्हणजे सीमाताई आल्या नाहीये. सीमाताई, गीतांजलीताई आणि मीनाताई इथे पण असतात. आणि इथे मला माहिती देत नाही, इथे तर ते पूर्ण राज्य करतात, तुम्हाला माहिती. तर गीतांजलीताई 1-2 मिनिटं बोला तुम्ही, या तिकडे या. आणि मग आपल्याला ना कॅलेंडर बघायचं आहे, त्याचं थोडं विस्तृत स्वरूप म्हणजे चित्राचं आपल्याला विवेकची दाखवतील. नंतर बोलणारा तोपर्यंत आठवून ठेवा विवेकची. नमस्कार. या कॅलेंडरबद्दल बोलण्यापूर्वी मी विनंती करतो रमेश सर्वा कानूनकर यांनी या कॅलेंडरचं प्रकाशन करा. त्याबरोबर हे कॅलेंडर केलं आहे. शामराव या माधवी देसाई या इकडे. विकास पाटील तुम्ही फोटो काढतायत म्हणून येऊ नका. बस तुम्ही कंटिन्यू करताय या इकडे या. पटपट घ्या. उलट धरलंय घर प्रकाशन करायचंय. ठीक आहे, आपण याचं प्रकाशन करूया आणि प्रकाशनासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. थांबा, प्रकाशनाची कॉपी परत द्यायची, नंतर द्यायची. याचा दाखवते. आपण सर्व कॅलेंडरचे जवळ पडलेलो आहोत. आता मोबाईलवर कॅलेंडर जवळपास गायब झालं. त्याचं फिजिकल स्वरूपात आपण कॅलेंडर बघत नाही. वॉलवर तर गेल्याजवळ आहे आणि टेबल कॅलेंडर थोड्याफार प्रमाणात आहे. तर मी टेबल कॅलेंडर तयार केलेलं आहे. 12 महिन्याची 12 चित्र आहेत आणि 12 महिने मी कॅरेक्टर निवडले, ती माझ्या कल्पनेप्रमाणे निवडले. पहिला आहे आपला जानेवारी महिना असतो आणि आर.के. लक्ष्मण यांचं कॉमन मॅन हे माझं अतिशय सर्वात आवडतं कॅरेक्टर आहे. इन्स्पिरेशन म्हणजे आर.के. लक्ष्मण हे त्यांच्याबद्दल मी बोलावं इतकं काही मोठा नाही, पण कॉमन मॅन आपल्याला सायन्स ऑफ इंडियामध्ये रोज दिसायचं. आर.के. लक्ष्मण जवळजवळ 60 वर्ष चित्र काढत होते आणि 30 वर्षापेक्षा जास्त चित्र त्यांनी काढलं. आणि सर्वांची एकच किंमत आहे कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणजे आपण आपल्या दृष्टीतून काय चाललंय राजकारण वगैरे सगळं ते दाखवतो. 2026चा मुहूर्त करताय.
सिनेमातली आणि ते मुहूर्तम 2-3 ठिकाणी लिहिले. सिनेमाची सुरुवात करताना ते पटवार करतात ना, तर ते 2024 उद्घाटन आपलं कॉमन मॅन म्हणजे आपणच करतो. ते तेव्हा ते करतो. मला पाठ येते. फेब्रुवारी महिना वैदा रहमान यांचा 3 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन आणि वैदा रहमान माझी काय आपण सर्वांची प्रचंड आवडती आहे. अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट डान्सर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नॉन कंट्रोवर्शियल त्यांचा अतिशय सुप्रसिद्ध सिनेमा काय येत नाही आणि त्यातलं गाणं आज इथे वरती लिहिलेलं आहे जीवनाची एक प्रेरणा आहे म्हणून ते वैदाजींचं चित्र मी तिथे काढलं. आता तिसरा आहे मार्च मध्ये ही कन्सेप्ट वेगळी आहे. म्हणजे थोडंसं आपले आता नातू वगैरे जे आहेत तिथं सायन्स ही कल्पना जर आयझॅक न्यूटन मार्च मध्ये ते आणि आपण सर्वांना माहित आहे की ते झाडाखाली बसले होते ऍपलच्या. ऍपल त्यांच्या डोक्याला पडलं आणि त्यांना विचार त्यांच्या डोक्यात सुरू झाली की ऍपल खालीच का पडलं, दुसरीकडे का नाही गेलं, असं काय झालं. तर त्याच्यावरून त्यांना मग लॉ ऑफ ग्रॅव्हिटी वगैरे सगळं सुचलं. हा एक भाग झाला ऍपलचा. दुसरं ऍपल ऑफ द आय म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे विशेष आवडीची वगैरे असेल तर तो आय मध्ये ऍपलचं चित्र आहे आणि त्या ऍपल भोवती जी एक रचना आहे ती आयझॅक न्यूटनची लिस्ट असेल तर ते चित्र द्यायचं आहे. त्याचबरोबर तो जो आय आहे आय ह्युमर ही आपली कळ असेल त्याच्यामध्ये सेंटर ऑफ प्रिझम ठेवलेला. न्यूटनची दुसरा जो शोध लावला होता तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे पांढऱ्या रंगामध्ये 7 रंग असतात तर ते रिफ्रॅक्शन आहे. इंद्रधनुष्यही तसंच दिसतं आपल्याला आणि प्रिझम मधून जर लाईट गेला तर त्याचे 7 रंग दिसतात. ही कन्सेप्ट मी त्यामध्ये दाखवली. मुलांना एक एज्युकेटिव्ह असं ते चित्र आहे. मी कॅनडाला होतो तर आमच्या नागवाला वगैरे चित्राच्या स्वरूपातून शिक्षण तिथं वर आहे. कन्सेप्ट क्लिअर करण्यावर वर आहे. तिथं मला हे चित्र असं दिसतं. एप्रिल महिना माहिती आहे आपल्याला. एप्रिल जूनचा महिना आणि आपली गावीची आपली एप्रिलमध्ये ते एक्सपायर झाले. गावीची आपली एक अतिशय फेमस कोट आहे. डे विदाउट लाफ्टर इज डे वेस्टेड. डे विदाउट लाफ्टर इज डे वेस्टेड. म्हणून मी त्यांच्या चित्राच्या समोर टीव्ही ठेवलाय. पूर्वी आपण ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पाहतो. टीव्हीवर ते वाक्य ते डिस्प्ले केलेलं आहे. थोडी गंमत ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुरू होण्यापूर्वी पट्टे येत होते रंगीत आणि रंगीत पट्टे म्हणजे आपण एक दिवस जर हसलो नाही तर तो दिवस फुकट. आणि ते पट्टे म्हणजे आम्ही पूर्वीच्या पट्ट्याच्या पायजमा घालत होतो. पायजमा तिथे त्यांच्या अंगावरती दाखवतो. पण वाक्य आहे त्यांचा कोट फार फेमस आहे. ए डे विदाउट लाफ्टर डे वेस्ट. हे चार्ली चॅप्लिन. एप्रिल इज डेडिकेटेड टू चार्ली चॅप्लिन. आता मे महिना आपण सर्वांना जयोत्सव आहे सर्वांना माहिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मे मध्ये जन्म झालाय होता. अंदमानमध्ये त्यांचा आजही सेल्युलर जेलमध्ये त्यांना ठेवलं होतं आणि तर त्याला भेट देतात आणि ती खोली होती त्याची. त्याचा फोटो हा सर्वांना माहिती आणि या त्यांच्या खोलीची भिंत आहे त्याचं ते चित्र आहे आणि त्या चित्रावर मला ज्या त्यांच्या जयस्तुतेमधल्या ओळी प्रचंड आवडतात. गालावरती कुसुमाच्या गालावरच्या कुसुमी किंवा हा जो अलंकार आहे हा म्हणजे अगदी आपल्या बुद्धीच्या पलीकडे
शाळेत असल्यापासून ते असं का लिहिलं असावं आणि जेलमध्ये बसलं, जेलमध्ये असताना तर ते चित्र दाखवलं प्रतिमा. त्यांच्या हातात पेढ्या आहेत आणि पेढ्या असताना असं काव्य सुचणं म्हणजे हे खरोखर आपल्या तरी बुद्धीच्या पलीकडे आहे त्यामध्ये. म्हणून मी ते तसं लिहिलंय की गालावरच्या कुसरी किंवा कुसुमांच्या गाई. आणि मग ते त्यांच्या त्या वॉल मागे खिडकी आहे, खिडकीमध्ये मी काळं दाखवलं कारण काळ्या पाण्याची शिक्षण आहे ही कल्पना त्याच्यावर. मे नंतर जून 22 जून 1897 आपल्याला माहिती आहे चाफेकर बंधू यांनी पुण्यामध्ये ब्रँडचा वध केला. गोंदे आला 22 जून 1897. आणि ते 3 भाऊ होते अतिशय तरुण वयामध्ये त्यांना फाशी झाली ब्रँडचा वध केल्यामुळे. तर ते 3 भाऊ म्हणजे त्रिशूळ आणि त्याने त्रिशूळ वापरलं वध करण्यासाठी. म्हणून त्या त्रिशूळाची 2 जी टोकं आहेत त्याच्यामध्ये त्रिशूळ दाखवलं आणि तो एक शब्द त्याला दिला, नाव दिलं त्रिशूळ. त्रिशूळ आणि त्रिशूळचं मिश्रण. आणि मग ते 3 भाऊ आहेत त्यांचं चित्र आणि अतिशय तरुण वयामध्ये प्रत्येकाला फाशी झाली. आणि पण त्यांनी ते काम केलं. पुण्यामध्ये लोकांना खूप त्रास घ्यावा लागला पण त्यांनी बदला घेतला. तर ते इंग्रजांना त्यांनी ते दाखवलं. जुलैमध्ये 14 जुलैला आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे आपलं विठ्ठलाची विठ्ठलाच्या कपाळावर तिलक आहे. तो तिलक आपल्याला माहिती आहे आपलं जे गुगल काही नाही त्याच्या लक्षात आहे. त्या तिलकाचं मी एक कॉम्बिनेशन तयार केलं आणि त्या सेंटरला विठ्ठल आहे आणि वर विठ्ठल तो आला हे जे जे आहे तो विठ्ठल तो आला. तर यावर्षी जुलैमध्ये आषाढी एकादशी आहे म्हणून जुलैच्या कॅलेंडरमध्ये विठ्ठल असतो. 25 जुलै 2026. 25 जुलै 26. नंतर ऑगस्टमध्ये 15 ऑगस्ट 1936 15 ऑगस्ट 1936 आपली हॉकीची टीम बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये फायनलला पोहोचली. आणि फायनलला पोहोचल्यावर ती फायनल बघायला हिटलर आले. हिटलर आले म्हटल्यावर सर्वांच्या छातीत गर्दी बनली की आता जर आपण जर्मनीचा पराभव केला तर आपलं काय खरं. पण म्हणजे आपले मेजर ध्यानचंद आपले कॅप्टन आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जर्मनीचा पराभव केला आणि आपण गोल्ड मेडल जिंकलं. ती मॅच संपल्यानंतर हिटलरने त्याला बोलवलं, पुन्हा कमी दाखवले आता काय करतो पण हिटलरने त्याचं अभिनंदन केलं. तर त्याने त्याला अभिनंदन केलं आणि विचारलं विल यू जॉईन माय आर्मी. तर त्यांनी उत्तर दिलं इंडिया इज नॉट ऑप्शन. इंडिया ही विक्रीसाठी नाही. तर हे ऑगस्ट चित्र ते अतिशय महत्वाचे. आणि तारीख लक्षात घ्या 15 ऑगस्ट म्हणजे 11 वर्ष आधी आपल्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ एवढी होती. सप्टेंबर 14 सप्टेंबर 26ला गणेश चतुर्थी आहे. सर्वांना संग्रहालय वाटावा या चित्राबद्दल एकच सांगेन, कॉम्प्युटरच्या पुढे जाऊन iPadवर काढलेलं चित्र. सर्व चित्र तर नाही, सर्व चित्र iPadवर आहेत. कारण मी आता ते पेन्सिल आणि हे जे आहे पूर्वी शाळेत असताना करत होतो. पण आता iPad एक हाताची हात आहे तर त्याचा वापर करतो. iPadवर काही आपल्या ॲप्स वगैरे चांगली आहे त्यामुळे ते काढणं सोपं होतं. फायदेशीर तुम्ही एडिटिंग करू शकता.
सरांनी अगदी बारकाईनं विचारलं की एक्झामसाठी काढली त्यांना म्हणजे अनुभव आहे त्याचा. तर ते त्यांना सांगितलं की हे आयपॅडवर सोपं आहे, ही ॲप अशी अशी बिल्ट-इन आहे, ते तुम्ही काढू शकता. ते सोपं. त्यानंतर आहे आपलं ऑक्टोबर. मी आता सांगितलं की आरती लक्ष्मण आपल्या सर्वांचे आवडते चित्रकार आणि हीच ऑक्टोबर 24 ऑक्टोबर त्यांचा जन्मदिवस. तर मला कल्पना अशी आली की कॉमन मॅन ही कोणाची निर्मिती आहे? आरती लक्ष्मण आहे. आणि आपल्याकडे कल्पना काय आहे? ब्रह्माची निर्मिती कशी झाली? तर विष्णूच्या नाभीतून. तर इथे विष्णूच्या नाभीतून ते कमळ उगवलंय आणि त्या कमळामध्ये आपला कॉमन मॅन विराजमान आहे. तर हे मी त्यामध्ये क्रिएटर ऑफ आरती लक्ष्मण यांच्या नावी यांच्या आरती लक्ष्मणच्या नाभीतून कॉमन मॅन झालं आणि तिथं हेडिंग दिलं नाही क्रिएटर ऑफ कॉमन मॅन. हा 24 ऑक्टोबर 26-11 नोव्हेंबर मी चित्र बघितली ओळख आणि ती मला आनंदाची गोष्ट वाटली. 26-11 आपण पूर्वी आज करून मुंबईत गेलो तर पण 26-11 तुम्ही लक्षात घ्या एवढा मोठा टेररिस्ट अटॅक झाला. अशा मोठ्या टेररिस्ट अटॅकमध्ये टेररिस्टला जिवंत पकडलं नेक्स्ट टू इम्पॉर्टंट शक्यच नसतं. आणि त्या कथाला पकडलं केवळ यासाठी तुकाराम ते त्या कथाच्या छातीवर तो कथा डोळ्यांचा बचाव करत होता. ते छातीवर बसले आणि त्याला दिवस नोव्हेंबर 1 डिसेंबर मीका पाटील त्या अतिशय लहान वयात अतिशय प्रतिभावान अभिनेत्री त्यामध्ये आपला जन्म काय झाला मीका पाटील मीका पाटील त्या गेल्या डिसेंबरमध्ये मला वाटतं की 31 वयात ते मला वाटतं की डिसेंबरमध्ये मीका पाटील असे अनेक ऑप्शन डोक्यात आहेत. काही पुढच्या वर्षी काही मागच्या वर्षी माझी ही कल्पना आहे. मी एक प्रयत्न केला की माझ्या पद्धतीने कल्पना सगळ्या माझ्या आहेत, चित्र माझीच आहे. आता तर कला अशी आहे की चित्रकार त्यांच्या काही मी सांगला पण मी प्रयत्न केला. मला हे सांगितलं मला सरकारने जे सांगितलंय विचार करा. मला या माझा प्रॉब्लेम मोठा एवढा आहे की माझी कला तुमच्या घरात आणि त्यांच्या संस्थेला जी काय वृत्ती मोठा दाखवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा खूप खूप सगळ्यांना देते मी. आणि आजचा कार्यक्रम हा आजचा खूपच छान झाला आहे. सरांनी पटकर सरांनी जे कॅलेंडर केले खूप सुंदर आहे आणि कल्पना छान आहे, चित्र छान आहे आणि त्याचा अर्थ त्यांनी एवढा उलगडून सुंदर सांगितला आहे तो खूपच छान आहे. आणि त्यानंतर त्यांनी दिलासाला आमच्या मदत दिली आहे, देणगी दिली आहे, त्याबद्दल त्यांची खूप खूप आभार. तर सर आपले किती आभार मानावे तेवढं थोडं सांगेल. आणि खूप अतिशय सुंदर ते कॅलेंडर आहे. क्रिएटिव्हिटी म्हणावी खरंच त्याच्यात इतकी छान दिसते. आम्हाला जेव्हा आमच्या कोर कमिटीवर आम्ही हे डिस्कशन करत होतो तेव्हा ते बघितलं मी म्हटलं नाही सर आपल्या इकडे हे आलंच पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचलंच गेलं पाहिजे. आपण सगळेजण नक्की प्रयत्न करूया. त्याप्रमाणे आता हे कॅलेंडर तुमच्या पेट किंवा आपलं कानवेला वगैरे सुद्धा सर सांगतो आज पण आहे पाहिजे तर घेऊन जाऊ शकता. तर हे आपलं हा जानेवारी महिन्याभर आपण हे सगळं करूया हा उपक्रम. आणि मी पुन्हा एकदा नम्रता ताईंचे पण आभार मानते
वाटतंय की यांना पण थोडीशी याद्वारे मदत होईल, तर नक्कीच खूप छान हा प्रयत्न आहे ताई तुमचा. धन्यवाद. याचे पैसे आपण कलेक्ट करणार आहोत. तुम्ही विकास पाटील न विचारता मी डिक्लेअर केलेलं आहे. विकासजी, तुम्ही याची दखल घ्या. असं नाहीये, मीनाताई पण माझ्यावर न सांगता बऱ्याच गोष्टी दखल त्यातला एक प्रकार आहे. आणि विवेक कलिकरजी